नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी अभी नहीं तो कभी नहीं असं म्हणत प्रचंड उत्साहात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 30 डिसेंबर रोजी एकूण 926 जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. यामध्ये प्रभाग 1 मध्ये 21, 2 मध्ये 24, 7 मध्ये 62 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. प्रभाग क्रमांक 3 मध्ये 37, 4 मध्ये 28, 5 मध्ये 25, 6 मध्ये 45 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रभाग क्रमांक 8 मध्ये 45, 9 मध्ये 37, 14 मध्ये 47, तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये 37, प्रभाग क्रमांक 11 मध्ये 20, प्रभाग क्रमांक 13 मध्ये 43 जणांनी, तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये 39, प्रभाग क्रमांक 15 मध्ये 43, प्रभाग क्रमांक 16 मध्ये 38 असे एकूण 587 उमेदवारांनी 30 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले. दिनांक 26 रोजी 19, तर 27 डिसेंबर रोजी 38, दिनांक 29 डिसेंबर रोजी 282 आणि 30 डिसेंबर रोजी 587 असे एकूण 926 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आज दिनांक 31 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया महानगरपालिका या ठिकाणी संपन्न झाली. पहिल्याच वेळेला अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज छाननीत बाद होतो की टिकून राहतो यासाठी महानगरपालिका परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या छाननी प्रक्रियेत दिग्गजांचे अर्ज बाद झाले, तर काही उमेदवारांचे अर्ज हे सूचक आणि अनुमोदकाची स्वाक्षरी नसल्यामुळे, काही जणांचे अर्ज हे जात प्रमाणपत्र न जोडल्यामुळे, तर काहींचे शपथपत्र हे साक्षांकित नसल्यामुळे बाद झाले. काहींचे अर्ज हे 2001 नंतर तिसरे अपत्य असल्यामुळे छाननीमध्ये बाद करण्यात आले. त्यामुळे अनेकांच्या इच्छा आकांक्षावर पाणी पडलं असंच म्हणावं लागेल. पुढील 2 दिवस तडजोडीचं राजकारण पाहायला मिळणार असून आपल्या समोरील उमेदवारानं माघार घ्यावी यासाठी विनवण्या आणि पाय धरण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. दरम्यान 30 डिसेंबर रोजी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपल्या 48 उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले. यामध्ये प्रभाग क्रमांक 1 अ मधून व्यंकट डहाळे, क मधून आशाबाई बालासाहेब पतंगे, प्रभाग क्रमांक 2 अ मधून बागवान मोहम्मद सुफियाज मोहम्मद इब्राहिम, ब मधून हुसेना बानो शेख, क मधून बरीरा उम्मे रोमान, ड मधून रईस खान, प्रभाग क्रमांक 3 अ मधून मिलिंद घागरमाळे, ब मधून नौशनी फातेमा मोहम्मद अलीम कुरेशी, क मधून सायरा बेगम अलीमुद्दीन, ड मधून सरफुद्दीन सिद्दीकी इफ्तेकारुद्दीन सिद्दीकी, प्रभाग 4 अ मधून प्रतिभा अतुल सरोदे, ब मधून हर्षाली प्रसाद ठाकूर, क मधून प्रशांत रोडिबा डोंबे, ड मधून राहुल खटिंग, प्रभाग क्रमांक 5 अ मधून रमेश तिडके, ब मधून बायनाबाई रामकृष्ण सावंतकर, क मधून वंदना कदम, ड मधून रवींद्र पतंगे, प्रभाग क्रमांक 6 अ मधून पूर्भाजी साळवे, ब मधून परवीन सुलताना, क मधून आयशा अवद बिन ताहिर, ड मधून सय्यद शाह अनवरुद्दीन, सय्यद बाजीउद्दीन, प्रभाग क्रमांक 8 अ मधून सबाहा अरफिन साजिद अन्सारी, ब मधून साबिया बेगम, क मधून सय्यद इकबाल सय्यद खाजा, ड मधून सय्यद समी सय्यद साहेबजान, प्रभाग 9 क मधून शुभांगी शुभम पाष्टे, ड मधून दिलीप सिंग ठाकूर, प्रभाग 10 अ मधून रोहिणी धाबसे, ब मधून वनिता दिलीपराव हाके, क मधून अहजम अफनान इरफान रहमान खान, ड मधून विवेक कलबे, प्रभाग 12 अ मधून राजेश रणखाम, ब मधून तांबोळी जाहेदा परवीन हमीद, क मधून प्राप्ती विकास राजापुरी, ड मधून अर्जुन संतोष गुजर, प्रभाग 13 अ मधून तुळशीराम कांबळे, क मधून गौस अरफू बेगम, ड मधून सय्यद फैयाज गनी, प्रभाग 15 अ मधून अबोली अनिल कांबळे, ब मधून डॉक्टर प्रतिभा उकळीकर, क मधून सुनील जाधव, ड मधून सुलोचना मदनराव भालेराव, ई मधून नंदकिशोर दरग, प्रभाग क्रमांक 16 अ मधून उषा अवचार, ब मधून शांताबाई प्रल्हाद चव्हाण, क मधून श्याम खोबे, तर ड मधून सय्यद रियाज सय्यद हबीब यांचा समावेश आहे. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी आज दिनांक
31 डिसेंबर रोजी स्वतः दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी, सक्षम आणि सन्मानानं जीवन जगता यावं यासाठी दिव्यांग सक्षमीकरणावर निश्चितपणे भर देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी RV चकोर, जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मोसळे, सहाय्यक दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी PM लांडे यांच्यासह दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या विविध संस्था, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि दिव्यांग नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परभणी शहर महापालिका परभणी सार्वत्रिक निवडणूककरता नियुक्त निवडणूक निरीक्षक श्रीमती मेघना कावली आणि रत्नदीप गायकवाड यांनी निवडणूक अधिकारी नितीन नार्वेकर यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कक्ष, मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूम येथे भेट देऊन निवडणुकीच्या अनुषंगानं चालू असलेल्या छाननी प्रक्रिया आणि इतर कामकाजाची पाहणी केली. यावेळी वरिष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गणेश शिंदे, निवडणूक विभाग प्रमुख विकास रत्नपारखे, वसीम पठाण, मिर्झा तन्वीर बेग आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कष्ट केल्याशिवाय कुठल्याही क्षेत्रात यश मिळत नाही. विद्यार्थ्यांनी सतत लिहित राहिलं पाहिजे, मग ते स्पर्धा परीक्षांसाठी असो का नवीन सृजन करण्यासाठी. विद्यार्थ्यांनी आपलं मत सातत्यानं वेगवेगळ्या कलेच्या, साहित्याच्या माध्यमातून समाजासमोर व्यक्त केलं पाहिजे. कारण उच्च शिक्षणाचं प्रमाण समाजात फक्त 14% आहे आणि मुलांपेक्षा मुलींचं आता प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीमध्ये स्थान आहे. ही गोष्ट चांगल्या प्रकारे आहे, परंतु भविष्यात सरकारला बेटा पढाओ बेटा बचाओ असे म्हणण्याची वेळ येता कामा नये. त्यामुळं मुलांनी सर्वांगीण दृष्टीनं सजग राहिलं पाहिजे, असं आवाहन प्रसिद्ध कवी प्राध्यापक डॉक्टर विनायक पवार यांनी व्यक्त केलं. परभणीतील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाच्या समारोप प्रसंगी डॉक्टर विनायक पवार बोलत होते. आपल्या बहारदार गीतकाव्याच्या माध्यमातून भारतीय लोकशाही, राजकारण आणि सामाजिक वास्तव आपल्या कवितेतून सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन केलं. आपल्या भूलथापांचे बळी तुम्ही रे भूलथापांचे बळी या कवितेतून राजकारण आणि सामाजिक विषमता याचं दर्शन त्यांनी घडवलं. आपल्या अध्यक्षीय समारोपामध्ये ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, माजी मंत्री ॲडव्होकेट गणेशराव दुधगावकर यांनी गोरगरीब विद्यार्थी आणि कष्टकरी वर्गाच्या मुलांसाठीच या महाविद्यालयाची निर्मिती केली आहे आणि साहित्य संस्कृतीचा मुलांमध्ये विकास व्हावा यासाठी मोठमोठे साहित्यिक, विचारवंत मंडळी सातत्याने वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी येत असतात, असं मत व्यक्त केलं. यावेळी व्यासपीठावर शिक्षण मंडळाच्या सचिव डॉक्टर संध्याताई दुधगावकर, प्राचार्य डॉक्टर शेख मोहम्मद, उपप्राचार्य प्राध्यापक विजय घोडके, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर भीमराव खाडे, डॉक्टर आनंद मनवर आणि विद्यार्थी संसदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.